तर म्हणजे आहे आमचा गरिबांचा किचन आणि आपण आता चूल पेटवलेली आहे। नमस्कार मंडळी, मी योगेश घाडी कोकण प्रवास या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच रेसिपी व्हिडिओ बनवणार आहोत, तो म्हणजे चुलीवरची मच्छी फ्राय। मच्छी फ्राय बनवण्याचं कारण म्हणजे मी आज देवगड फिश मार्केटमध्ये गेलेलो आणि देवगड फिश मार्केटमधून मच्छी घेऊन आलो, सरंगा आणि गाभा, आणि म्हटलं मच्छी घेऊन आलो आहोत तर आपल्या मच्छी फ्राय चुलीवर बनवण्याचं कारण म्हणजे आत्ता चुलीवरचं जेवण हे कुठेतरी हे लोप पावत चाललेलं आहे आणि आजच्या युगात सर्वजण गॅस वापरत आहेत आणि चुलीवरची मच्छी ही क्वचितच कोणीतरी करतं। त्यामुळे आज आपण मी पहिल्यांदाच ह्या च्या माध्यमातून फर्स्ट टाईम मी ट्राय करणार आहे की चुलीवरची मच्छी फ्राय। तर चला, तुम्ही माझ्यासोबत आता येत आहे माझ्या किचनमध्ये, तर चला आपण आता जाऊया किचनमध्ये। तर मंडळी, आता आपण मच्छी आणलेली होती बाजारातून, ती आता मी धुवून घेत आहोत। अशी तिला साफ करून घ्यावी लागते। एक एक मच्छी वेगवेगळी करून तिला अशा प्रकारे ही मच्छी धुवून घ्यायची। सर्व मच्छी अशा पाण्यामध्ये धुवून घ्यावी लागते। तर मंडळी, आम्ही बाजारातून आता सरंगा आणलेला होता आणि गाभा असे दोन प्रकार आणले होते माशाचे बाजारातून, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता। आता आपण स्वच्छ करून घेतलेली आहे मच्छी आणि आता त्याला मीठ, मसाला आणि रवा असं लावून मिक्स करून घेणार। तर मंडळी, मच्छी धुवून झालेली आहे आणि आपण आता ह्याच्या मच्छीमध्ये मिक्स करण्यासाठी भाजका मसाला, गरम मसाला, हळद आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि आगूळ आहे आपला, आगूळ माशामध्ये घालायला, आणि रवा घेतलेला आहे। आणि माशामध्ये मीठ पहिलं टाकलेलं असल्यामुळे आपण थोडंसं मीठ चवीपुरतं घेतलेलं आहे। आणि मंडळी, आपण चुलीवर मच्छी फ्राय करणार आहोत। आता आपण आग पेटवण्याची प्रोसेस चालू केलेली आहे इकडे। पहिल्या काळी लोक चुलीवरच जेवण बनवायचे, पूर्वीचे जे आपले आजी आजोबा होते ते आपले चुलीवरच जेवण बनवायचे। त्याचप्रमाणे मच्छी पण आपण आता चुलीवर फ्राय करणार आहोत तेलामध्ये। तर मंडळी, सर्व आपण सामान जे घेतलेलं मच्छीला लावायला ते आता आपण मिक्स करून घेत आहोत सगळं। मीठ, हळद, भाजका मसाला, गरम मसाला, आणि त्याच्यामध्ये आता मच्छी आपण टाकत आहोत। ते एकजीव होण्यासाठी मच्छी आपण त्याच्यात मिक्स करत आहोत, बघू शकता।
पहिल्यांदा अशी सर्व मच्छी याच्यामध्ये टाकून घ्यायची. त्याच्यानंतर वरून आगूळ टाकायचा. आगूळ पण आपल्या चवीप्रमाणे टाकायचा असतो. वरून असा आगोळ टाकायचा. आणि परत एकदा ते मिक्स करून घ्यायचं सर्व, म्हणजे सर्व माशांना लागतं आणि ते एकजीव होतं सर्व. तर मंडळी अशा प्रकारे आपण हे माशांना सर्व लावून घ्यायचं. अशा प्रकारे लावून घ्यायचं, बघू शकता. तर मंडळी सर्व आता मिक्स करून लावून झालेलं आहे. आणि हे लावून झाल्यानंतर आपण 5 मिनटं असंच ठेवायचं, म्हणजे चांगलं त्याला ते माशामध्ये मिक्स होईल. आणि त्याच्यानंतर आपण तव्यावर फ्राय करायला घेऊ. तर मंडळी आहे आमचा गरिबांचा किचन. आणि आपण आता चूल पेटवलेली आहे. आपण चूल अशासाठी पेटवलेली आहे की याच्यावर आता आपण मच्छी फ्राय करून घेणार आहोत. आपण आज चुलीवरची मच्छी फ्राय केलेली दाखवणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पहिल्यांदा आता तवा ठेवू. मंडळी चुलीवर जेवण करणं खूप कठीण असतं. गॅसवर जेवण करणं सोपं असतं, पण चुलीवर जेवण करणं खूप कठीण आहे. कारण आग आपल्याला प्रमाणात पेटवावी लागते, नाही तर जास्त पेटवली तर मासे जळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आग प्रमाणातच पेटवावी लागते. इथे कुठलं बटन नाही आहे, त्यामुळे आग आपल्याला अंदाजाप्रमाणे ठेवावी लागते. तवा तापल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये तेल ओतू. अशा प्रकारे तेल सर्व तव्याला लावून घेऊ. तर मंडळी आता 5 मिनटं झालेली आहेत मच्छीला आपण लावून हे सर्व मिश्रण. आणि आता आपण रव्यामध्ये मिक्स करत आहोत. अशा प्रकारे मिक्स करावी लागते रव्यामध्ये. अशा प्रकारे दोन्ही साईडला रवा चांगल्या प्रकारे लावून घ्यायचा.
तव्यावर तेल गरम होत आहे आणि आग पण चांगली पेटलेली आहे आपली. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे कुठलं बटन नाही. आग आपल्याला आपल्या अंदाजानुसार ठेवावी लागते, नाहीतर मासे करपण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यानंतर एक एक मच्छी आपण तव्यामध्ये टाकायची फ्राय करण्यासाठी. रवा लावून आपला झालेला आहे आणि अशी मच्छी आपण तव्यामध्ये टाकायची. आग पण आपली आता चांगल्या प्रकारे पेटलेली आहे बघा. तर म्हणजे सर्व माशांना तेल लागण्यासाठी असा तवा थोडासा क्रॉस करायचा, म्हणजे सर्व माशांना तेल लावून पूर्ण होईल. आणि ही मच्छी 5 मिनटं अशा प्रकारे ठेवायची फ्राय होईपर्यंत. म्हणजे चुलीवर जेवण करताना थोडी आग पुढे म्हणजे लाकडं सरकावे लागतात, म्हणजे आग. तर मंडळी, चुलीवर जेवण करताना आग मागे मागे लाकडांच्या पेटत असते, त्यामुळे ती लाकडं पुढे थोडी सरकावी लागतात, जेणेकरून आग ही चांगल्या प्रकारे पेटायला पाहिजे. ह्यासाठी आपली मच्छी तव्यावर फ्राय होत आहे. पाच मिनटं एका साईडला फ्राय झाल्यानंतर आपण दुसऱ्या साईडने ती मच्छी फ्राय करून घ्यायची. त्यासाठी ती मच्छी तव्यावरून परतावी लागते. अशा प्रकारे मच्छी आपण परतून घ्यायची. तर मंडळी, परतून झाल्याच्यानंतर परत एकदा 5 मिनटं ती फ्राय करण्यासाठी ठेवावी लागते. थोडंसं तव्यामध्ये तेल कमी झालं तर तेल पण थोडंसं वरती टाकावं लागतं, जर तव्यामध्ये तेल कमी असेल तर, म्हणजेच मच्छी आपली चांगल्या प्रकारे फ्राय होऊन येईल. थोडीशी आग पुढे कर ना लाकडा, म्हणजे आग चांगली पेटत. तर म्हणजे एक साईड भाजून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा ती परतून घ्यायची, जेणेकरून मच्छी अर्धी कच्ची राहता कामा नये, यासाठी आपण थोडंसं परतून घ्यायचं. चुलीवरचं जेवण बनवताना आग पण आपल्याला बघावी लागते किती खाली पेटलेली आहे ती. काढून झाल्यानंतर असा तवा साफ करून घ्यायचा. तर मंडळी, आपण बाजारातून मच्छी आणलेली होती आणि आज म्हटलं मच्छी आपण चुलीवर फ्राय करून दाखवूया तुम्हाला, म्हणजे
आपल्याला कळेल की मच्छी चुलीवर पण फ्राय कशी करतात ती. एरवी आपण गॅसवर आपण मच्छी फ्राय करतो, पण चुलीवर क्वचितच लोक फ्राय करतात, कारण चुलीवर आग पेटवणं हे तेवढं सोपं नाही. आणि त्यामुळे आता आपण म्हटलं चुलीवरची मच्छी आपण तुम्हाला फ्राय करून दाखवू. ची थोडीशी खाली भाजून झाल्यानंतर मासे थोडेसे परतावे लागतात. आणि दुसऱ्या साईडने पण भाजणं गरजेचं असतं. अशा प्रकारे मच्छी परतून घ्यायची तव्यामधली. मांजरा बघा, आमची मांजरा. मच्छी तयार झाली आहे आणि मांजरा आमची सगळी इलेली आहेत आता पाठीमागे. तर मंडळी, आता मच्छी आपली फ्राय होत आहे तव्यावरती. आग पण बऱ्यापैकी चांगली पेटलेली आहे, त्यामुळे मच्छी चांगल्या पद्धतीने फ्राय होत आहे. ही मच्छी फ्राय होण्यासाठी एक 5 मिनटं ठेवावी लागते तव्यावर. तर मंडळी, थोड्या वेळाने ही मच्छी परतून घ्यायची, म्हणजे जेणेकरून ही दोन्ही साईडने चांगल्या तऱ्हेने भाजायला पाहिजे, कच्ची राहता नाही, यासाठी अशी परतावी लागते. खाली आग पण आपल्याला प्रमाणातच ठेवावी लागते, नाहीतर मगाशी म्हटल्याप्रमाणे की मच्छी करपण्याची जास्त शक्यता असते. तर मंडळी, आज आपण चुलीवरची मच्छी फ्राय कशी करतात ही बघितली. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या, सोयीन राहा.